नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. फायनली पदांची संख्या सुद्धा तुम्ही खूप जास्त आहे पाहू शकता. 620 पदं आहे. दोन्ही गोष्टी एकच आहे. कोणत्या पदाला किती जागा आहेत, वेतन स्तर काय आहे, संपूर्ण काय प्रक्रिया असणार आहे, त्या संदर्भात इथं आज आपण चर्चा करणार आहोत. मी रिक्वेस्ट करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जसं की तुम्ही पाहत आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेची काही दिवसापूर्वी जाहिरात आली. त्याचबरोबर त्यानंतर जाहिरातीनंतर एक्झाम आटोपल्याने फायनल आन्सर की सुद्धा लागलेल्या आहेत. तर अशीच एक नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात म्हणजे ही 27/3 ची पाहू शकता तुम्ही आजच्या तारखेमध्ये. ठीक आहे, 27/3. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड म्हणजे क्लास 3 व क्लास 4 ची, ठीक आहे, विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे प्रक्रियेद्वारे भरायची आहेत. त्या संदर्भात ही जाहिरात पेपरमध्ये आहेत. वरील नमूद केलेल्या पदांची शैक्षणिक अर्हता व अटी शर्तींचे पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरवण्यात येणार आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा, वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेंमधील आहेत. लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या याच्यामध्ये पद भरले आहेत. प्रशासकीय सुद्धा पद भरले जाईल, अभियांत्रिकी, तांत्रिकी, टेक्निकल, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमध्ये पद भरले जाईल. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 620 पदं भरल्या जाणार आहे. याचा अर्जाचा कालावधी उद्या म्हणजे 28 मार्च रोजी सुरू होईल आणि तो 11/5 दिलेला आहे. तुम्ही विचार करू शकता अर्जासाठी किती मोठा ड्युरेशन दिलेला आहे. 11 मे पर्यंत तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे. आणि ही साईड आहे www ओके नवी मुंबई ओके NMMC.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही 11 मे पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:55 पर्यंत अर्ज करू शकता. आता याच्यामध्ये पहिलं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर. याला वेतन जो स्तर आहे तो S15 आहे. 41,800 एकच पद आहे. कनिष्ठ अभियंता याचे 35 पद आहे. ओके, वेतन पाहू शकता तुम्ही 38,600 आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेट्रिकल इंजिनियर वेतन याचे 6 पद आहेत. उद्यान अधीक्षकचं 1 पद आहे. सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारीचं 1 पद आहे. वैद्यकीय समाजसेवकचे 15 पद आहेत. डेंटल हायजिनिस्टचे 3 पद आहेत. स्टाफ नर्सची तुम्ही सर्वात जास्त पद पाहू शकता 131. ठीक आहे. त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ 4, त्यानंतर सांख्यिकीय सहाय्यक 3, त्यानंतर ECG तंत्रज्ञ 5, CSC तंत्रज्ञ 5, आहार तंत्रज्ञ 1, नेत्र चिकित्सा सहाय्यक 1, त्यानंतर औषध निर्माता 12, त्यानंतर आरोग्य सहाय्यक 12, त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 6, त्यानंतर पशुधन पर्यवेक्षकच्या किती असणार आहेत 2, 38 जागा आहे. ऑक्झिलरी नर्स मिडवाईफच्या 38 जागा आहेत. 51 जागा असणार आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी याला सर्वात जास्त अर्ज भरणार आहे. ठीक आहे, ते 51 जागा याच्यामध्ये. त्यानंतर 19व पद तुम्ही इथं पाहू शकता ऑक्झिलरी मिडवाईफ नर्स 38 जागा. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 51 हे पाहिलं आपण. शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15 जागा असणार आहे. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपालच्या 8, वायरमनच्या 2, ध्वनी चालकच्या असणार 1, उद्यान सहाय्यकच्या जागा असणाऱ्या 4, लिपिक टंक लेखकला याला सर्वात जास्त अप्लाय करणार 135 जागा याचे सर्वाधिक आहे लिपिक टंकलेखच्या आणि माझे मित्रांनो स्टाफ नर्सच्या. ठीक आहे, याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल काही गोष्टी लागणार त्या तुम्हाला मी नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करेन. लेखा लिपिक 58 जागा आहेत. शवविच्छेदन मदतनीस 4 जागा आहेत. कक्षसेविका आया याला 28 जागा आहेत आणि कक्षसेवक वॉर्ड वायच्या 29 जागा. आता एकंदरीत समजून घ्या, बृहन्मुंबईची ही फक्त क्लर्कसाठीच नाही आहे, इतक्या गोष्टीसाठी ही जाहिरात आलेली आहे. ते क्लर्कपासून तर मग वॉर्ड बॉयपर्यंत. ठीक आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले तुमचे 28 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आणि 11 मे पर्यंत तुम्ही रात्री 12ला अर्ज करू शकता, रात्री 12 पर्यंत. आणि परीक्षेच्या 7 दिवसाची तुमचं आय कार्ड येईल. त्याचबरोबर तुम्हाला जर कधी कास्टमधून फॉर्म टाकायचा असेल तर 900 रुपये, ओपनमध्ये फॉर्म टाकायचा असेल तर 1000 रुपये तुम्हाला इथं शुल्क आकारण्यात येईल. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. त्याचबरोबर तुम्हाला या साईडला काय वेळोवेळी व्हिजिट करायचं आहे. आमच्याकडून झालं तर नक्कीच आम्ही तुम्हाला सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करू. आता याच्यासाठी सरळ सेवेनं एक भरती प्रक्रिया
सुरुवात झालेली आहे एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही. इतक्या पदांसाठी साधारणतः 30 प्रकारचे पदं दिलेले आहेत. प्रत्येक पदाला किती जागा आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. प्रत्येक पदाचा वेतन स्तर काय आहे तो दिला आहे. 41,800 रुपयापासून तर 15,000 रुपयापर्यंत वेतन स्तर तुम्ही पाहू शकता. टोटल जागा ज्या आहेत त्या 620 आहे. याच्यासाठी तुम्ही अभ्यास करू शकता. आपल्याला जे जे माहीत आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे पदं दिसत आहेत. टेक्निकल पदं तुम्हाला माहिती आहे पदाला अनुसरून साधारणतः 40% सिलेबस विचारला जातो. नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा आपला जो जनरल सिलेबस तोच असतो, पण टेक्निकल पदाला 40% टेक्निकल, 60% नॉन टेक्निकलचा विचारला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याच्या संदर्भात इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता. आता डिपेंड करते नेमकं एक्झाम कोण घेते. अजून फायनली हे जे अपडेट आहे ते पूर्णपणे याच्याशिवाय काही आलं नाही. आणखी विस्तृत रूप अभ्यासक्रम आल्यानंतर कसं आहे, आपण अभ्यासक्रमावरती क्लिअरली बोलू शकत नाही यासाठी. पण आपल्याला म्हणजे साधारणतः टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पद आहे. तर मराठी व्याकरण घ्यायचं असेल, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर काय जी आणि गणित बुद्धिमत्ता ह्या गोष्टी कराव्याच लागतात. आता या व्यतिरिक्त जे नॉन टेक्निकल पद आहेत, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरता त्या पदाला अनुसरून तुम्हाला तितकी माहिती असणे गरजेचं आहे. कारण की तुम्ही त्या पदाला फॉर्म का भरताय, तुमच्याकडे कुठल्यातरी त्या पद्धतीचा डिप्लोमा असेल, कुठला तरी तुम्ही कोर्स केलेला असेल, त्यासाठी तुम्ही त्या पदासाठी अप्लाय करू शकताय. तर ह्या सर्व गोष्टी असणार आहे. जसंही या अभ्यासाच्या संदर्भात किंवा याच्या संदर्भात कुठलंही वेगळं अपडेट आलं तर नक्कीच आम्ही आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. चॅनलशी जुळले राहा आणि अशाच नवनवीन जाहिराती करिता चॅनलला फॉलो करून घ्या. थँक्यू सो मच.